अरहं सम्मा सम्बुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम। मी भिक्खू विशुद्धानंद बोधी, विशुद्धानंद फाउंडेशनच्या आमच्या सर्व भिक्खू संघाने त्रिपावन बुद्ध जयंती निमित्ताने चैत्यभूमी दादर या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थींना साक्षी ठेवून, बाबासाहेबांना साक्षी ठेवून दीपोत्सव साजरा करावा या उदात्त हेतूने ही त्रिपावन बुद्ध जयंती निवडलेली आहे। या बुद्ध जयंतीला त्रिपावन का म्हणतात तर 3 घटनांनी पावन झालेली ही बुद्ध पौर्णिमा आहे। याच पौर्णिमेला, वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म होतो। वैशाख पौर्णिमेलाच सिद्धार्थ गौतम बुद्ध बनतात। वैशाख पौर्णिमेलाच बुद्धाने वयाच्या 80 वर्षापर्यंत धम्मप्रचार केल्यानंतर त्यांचं महापरिनिर्वाण कुशीनगरमध्ये याच वैशाख पौर्णिमेला होते। म्हणून ही त्रिपावन जयंती संपूर्ण जगभर अतिशय उत्साहात साजरी होतो। मुद्द्याचा प्रश्न हा आहे की भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतम जन्माला आल्याचं जेव्हा कपिलवस्तूमध्ये माहीत होते तेव्हा कपिलवस्तू संपूर्ण दिव्यांनी लखलखाट केला जातो। कारण सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनीत होतो आणि लुंबिनीवरून जेव्हा कपिलवस्तूला येतात तेव्हा प्रचंड दिव्यांनी सिद्धार्थ गौतमाचं स्वागत कपिलवस्तूचे सर्व नागरिक करतात। दीपोत्सव हा उत्सव खरं तर बौद्ध इतिहासात आहे आणि पारंपरिक जे बौद्ध देश आहेत, थायलंड आहेत, श्रीलंका आहे, ब्रह्मदेश आहेत, व्हिएतनाम आहे, कंबोडिया आहे, लाओस आहेत, या देशाच्या लोकांनी ही परंपरा खूप जोपासून ठेवलेली आहे। आमच्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर बुद्धांच्या प्रती जेवढी जागरूकता व्हायला पाहिजे होती तेवढी जागरूकता अद्याप लोकांमध्ये झालेली नाही। खरं तर चैत्यभूमीवर पहिल्यांदाच हा त्रिपावन बुद्ध जयंतीचा कार्यक्रम होत आहे। खरं तर आतापर्यंत खूप कार्यक्रम व्हायला पाहिजेत होते। तर त्रिपावन बुद्ध जयंती निमित्ताने समुद्रामध्ये दीपोत्सव साजरा करावा, दीप लावावेत आणि संपूर्ण जगभर लोकांनी ते दीप पाहून भगवंताच्या प्रज्ञेची त्यांना आठवण व्हावी या उदात्त हेतूने हा दीप महोत्सव आयोजित केलेला आहे। भगवान बुद्ध जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतात तेव्हा त्यांच्या डोक्यामधून प्रज्ञेचा असा विकास होतो, प्रज्ञा डेव्हलप होते। तर त्या प्रज्ञाचं सिम्बॉलिक प्रतिकात्मक आहे तो म्हणजे लाईट, दिवा। आणि म्हणून भगवंताचं स्वागत हे सुद्धा लाईटनेच केले जाते, दिव्याने केले जाते। दिवे प्रज्वलित करून भगवंताचं स्वागत केले जाते, भगवंताच्या ज्ञानाचे स्वागत केले जाते। मुंबईमध्ये जेव्हा हा कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा अनेक लोकांना नवीन वाटलं आणि अनेक लोकांनी जाणीवपूर्वक कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता, भिक्खू संघाची मुलाखत न घेता वेगवेगळे मतं बनवून टाकलीत। त्यांच्या मतांना खऱ्या अर्थाने काही आधारही नव्हता, कुठल्या प्रकारचं कुठलंच त्यांना काही संबंध येत नव्हता। अशा प्रकारच्या काही गोष्टी त्यांनी व्हॉट्सअपवर, फेसबुकवर जाहीर केल्यात। तर हे मोठं अज्ञान आहे। हे अज्ञान कधी असं जाहीर करता कामा नये।
आणि काय झालं, त्यांचं अज्ञान उघड पडलं की समुद्रामध्ये दिवे सोडल्यामुळे पूर्ण समुद्र तेलामुळे खराब होईल. आता दिवे तेलाचेच नाहीत तर समुद्राचं पाणी खराब होण्याचं, काही प्रदूषण होण्याचं काही कारण नाही. प्लास्टिकचे दिवे आहेत, कुठल्या मच्छीने सुद्धा कोणता दिवा खाण्याची शक्यता नाही. तर थायलंडमध्ये 1 लाख नाही तर 10 लाख, 20 लाख, 1 करोड पर्यंत लोक थायलंडच्या त्या भव्य नदीमध्ये, समुद्रामध्ये, कारण थायलंड हे बेट आहे आणि त्याच्या चहू बाजूने जेव्हा लाईट लावतात तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचं वाटतं की स्वर्गच अशा पृथ्वीवर अवतरल्यासारखं वाटतं. म्हणजे ते भगवान बुद्धाचं वेलकमिंग करतात आणि त्यांची श्रद्धा पण आहे की पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्ध नक्कीच या भारत भूमीमध्ये येतील, नक्कीच या भारताच्या भूमीमध्ये जन्माला येतील. ही पण श्रद्धा विदेशी बौद्धांची आहे. भारतीय बौद्ध लोक श्रद्धा करोत ना करोत हा वाग निराळा, पण विदेशी बौद्धांची श्रद्धा मी फार जवळून पाहिली. श्रीलंकेमध्ये पाहिली, थायलंडमध्ये पाहिली, ब्रह्मदेशामध्ये पाहिली. आणि म्हणून ते लोक केवळ समुद्रातच दिवे लावतात असं नाही. समुद्रात दिवे लावून झाल्यानंतर ते आपल्या संपूर्ण घरभर दिवे लावतात, पूर्ण अंगणभर दिवे लावतात, पूर्ण भिंतीवर, बॉर्डरच्या भिंतीवर दिवे लावतात की भगवान बुद्ध जन्माला येणार आहेत, सांगता येत नाही कुणाच्या घरी येतील म्हणून. आणि म्हणून अशा प्रकारची श्रद्धा आणि अशा प्रकारचं स्वागत भगवंताचं पूर्ण जगभर केले जाते. तर हे उपासकांनी आपलं अज्ञान बाजूला ठेवून काही धम्मचर्चा घडवून आणाव्यात, काही चांगलं पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करत राहावे की जेणेकरून आपल्या धम्माचा अधिक प्रचार आणि प्रसार करता येईल. काही लोकांनी असं वाटलं की खूप दिवे विकलेत आणि खूप दिव्याचे पैसे कुठे ठेवलेत, तर आणखी लोकांनी काही दिवे काही घेतले नाहीत. आता जे काही लोक घेतील थोडे बहुत तर तेच फक्त, परंतु जो खर्च आहे तो खर्च भिक्खू संघ करत आहे. आणखी स्पष्ट करतो की मुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेबांनी 1 रुपया कोणती दान किंवा दक्षिणा दिलेली नाही. फडणवीस साहेबांना हा व्हिडिओ पाहतीलच ते केव्हा ना केव्हा. तर फडणवीस साहेबांचे 1 रुपया नाही, किंवा शिंदे साहेब उपमुख्यमंत्री त्यांचा 1 रुपया नाही, किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांचा सुद्धा 1 रुपया नाही. तर अतिशय साधा सिंपल अशा प्रकारच्या समाजाकडून श्रद्धेने त्यांनी जे काही दान केलेलं आहे त्यांच्या दानाचा हा संपूर्ण खर्च आहे. आणि हा केवळ अतिशय मोजका खर्च, असा अवाढव्य आणि अमाप खर्च नाही. आणि म्हणून त्या खर्चावर सुद्धा लोकांनी चिंतन करू नये आणि अशा प्रकारच्या काही अफवा पसरू नये की मुख्यमंत्र्यांनी काहीतरी भरमसाठ पैसे दिले आणि भिक्खू संघ RSSला विकला गेला. काही लोकांनी आम्हाला हे लेबल लावले, घेणं 1 ना देणं 2, ना काही खाण्याची हे सवलत ना कशाची सवलत. तर अशा प्रकारे आम्हाला बदनाम करून तुम्ही लोकांनी जे तोंडसुख घेतलं काही लोकांनी, तर त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी भिक्खू संघाची माफी मागावी आणि अशा प्रकारचे पुढे भविष्यामध्ये कदापिही गैरसमज करून घेता कामा नये. भंतेजी, आपण आता म्हणालात की काही उपासकांनी या विरोधात रान उठवलं. भंतेजी, धम्मचक्र प्रवर्तनानंतर 70 वर्षाचा काळ लोटला आहे. मग उपासकांना या दीपोत्सवाबद्दल अज्ञान असणं हे भिक्खू संघाचं अपयश नाही वाटत का तुम्हाला? उपासकाने खूप चांगला प्रश्न उपस्थित केलेला आहे. खरं तर भिक्खू संघाने बुद्ध शरणं गच्छामी, धम्मं शरणं गच्छामी, संघं गच्छामी पंचशील शिकवण्यामध्ये 70 वर्ष घालवलेत. आणि 70 वर्षामध्ये आमचा उपासक अद्यापही पंचशील म्हणू शकला नाही. मग आणखी मोठे मोठे कार्यक्रम, परित्राण पाठ म्हटलं तर आमच्या नागपूरच्या लोकांना तेही अशा प्रकारे असं वाटते की ही अंधश्रद्धा आहे. महापरित्राण पाठ म्हटला की तोही सत्यनारायण आहे की काय अशा प्रकारचा भास करून लोकांचा गैरसमज करतात. भगवान बुद्धांचं सूत्रपठण, नॉनस्टॉप सूत्रपठण श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये, ब्रह्मदेशामध्ये रात्र करतात. तर अशा प्रकारचे सूत्रपठण भारतामध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे आणि ते होऊ घातले. प्रश्नाचं उत्तर असं आहे की खरं तर 70 वर्षामध्ये 70 बुद्ध पौर्णिमा मोठ्या थाटामध्ये आणि अशा प्रकारचं दीपोत्सव साजरे व्हायला पाहिजे होते. परंतु आणखी आमच्या उपासकांमध्ये जी श्रद्धा बाबासाहेबांप्रती आहे
जी श्रद्धा बुद्ध जयंती बाबासाहेबांच्या जयंतीप्रती आहे ती श्रद्धा अद्याप बुद्ध जयंतीच्या प्रती आलेली नाही. भगवान बुद्धाच्या जयंतीच्या प्रती श्रद्धा अतिशय कमकुवत आणि दुबळी आहे आणि म्हणून ती दुबळी श्रद्धा असल्यामुळे आणखी अशा प्रकारच्या भव्य अशा दिव्य अशा कार्यक्रमाची सुरुवात झाली नाही. काही ठिकाणी तर आम्ही भिक्षू म्हणून जन्माला आलो 1980ला, तेव्हा कुठे आम्ही बुद्ध जयंतीला सुरुवात केलेली. बऱ्याच ठिकाणी आणखी बुद्ध जयंती सुरुवात पण झाल्या नाहीत. बुद्ध जयंतीची मिरवणूक काढायला सुद्धा काही ठिकाणी सुरुवात झाल्या नाहीत आणि म्हणून बुद्धांचा जो प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे तो फार कमी झालेला आहे. भगवंताच्या प्रती असलेलं अज्ञान लोकांनी कमी करावं. मी अतिशय श्रद्धेनं सांगतो आहे की चांगल्या चांगल्या डिग्र्या घेतलेल्या लोकांनी बौद्ध धर्म चांगला वाचावा, अभ्यास करावा, कधी काळी विपश्यना करावी आणि भगवंताच्या प्रती श्रद्धा करावी आणि तेवढी श्रद्धा तीन रत्नाच्या प्रती करावी, बुद्धाच्या प्रती, धर्माच्या प्रती आणि संघाच्या प्रती. जो संघ होऊन गेला त्यांच्या प्रती आणि आज जो संघ आहे ज्यांनी तन्मन धन आणि चिवर अंगावर प्रदान केलेला आहे त्यांच्याबद्दल एकेरी भाषा बोलू नये. ते पाप होते आणि ते वाचेचे पाप तुम्हाला भयंकर त्रास देणार आहे आणि म्हणून अशा प्रकारे हे काही शाप नाही, तर हे लक्षात घ्या. आणि आज पौर्णिमेच्या शुभदिनी एवढंच तुमच्याशी संबोधित करत आहोत. सर्वांचं मंगल हो, सर्वांना कुशल आशीर्वाद. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. महाराष्ट्रातील अनेक उपासक उपासिकांना हा प्रश्न पडेल दीपोत्सव, तर आपल्याला सांगू इच्छितो तथागत भगवान गौतम बुद्धांचा जो धम्म आहे तो प्रकाशमान आहे. जन्म मृत्यूच्या भवचक्रातून कसं निघायचं, आध्यात्मिक जीवन जगत असताना जो जीवनामध्ये रागाचा, मोहाचा, द्वेषाचा जो काही अंधकार पसरलेला आहे किंवा दुःखी आहे यातून बाहेर कसं निघायचं हा मार्ग सांगणारे म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म. भगवान बुद्धांना आशिया खंडामध्ये लाईट ऑफ आशियाचं म्हणून ओळखल्या जातात. आशिया खंडामध्ये जर कोणी दिवा असेल, एक प्रकाश असेल तर तो भगवान बुद्धांना ओळखला जातो. कारण की भगवान बुद्धांनी आध्यात्मिक मार्गातून डाकू अंगुली मालाचं परिवर्तन केलं. हे सर्वात मोठं आपल्याला उदाहरण आहे की डाकू अंगुली माल कशा पद्धतीनं तो पूर्ण राजाच्या सैनिकाला भारी पडायचा एकटा आणि असा खुनखार व्यक्तीचं मन परिवर्तन जो कोणी करू शकतो तो केवळ भगवान बुद्धांचा धम्म आहे. आणि या धम्मालाच आपण एक काहीतरी प्रतीक असतो तर ते म्हणजे आपण लाईट म्हणतो. त्याचबरोबर आपण भगवान बुद्धांसमोर जी मेणबत्ती पेटवतो ती भगवान बुद्धांना पूजण्यासाठी नाही. भगवान बुद्ध मला पावन होतील म्हणून अगरबत्ती लावू दे, फुलं लावू दे, तर बिलकुल नाही. ती कन्सेप्टच आपल्याला मुळात मोडायची आहे की भगवान बुद्धांचे आपण जे फुल, अगरबत्ती, मेणबत्ती लावतो ते एक प्रतीकात नाही, त्यातून काहीतरी आपल्याला प्रतीक भेटते. अगरबत्तीचं प्रतीक आहे सुगंधित, स्वतः जळते पण लोकांकडे सुगंधित, म्हणजे शिलाचं एवढं तुम्ही पालन करा की तुमच्या नावाची चर्चा झाली पाहिजे. फुल काय आहे की अनित्याचं प्रतीक आहे, राहते तोपर्यंत सर्वांना सुगंध देते, नंतर मुरझून संपून जाते. माणसाचं जीवन पण नश्वर आहे. आणि लाईट जो आहे तर माणसानं स्वतः दीपक व्हा आणि लोकांना दुःखातून दूर करावा. तर या संबंध आहे दीपकचा. म्हणून हा संदेश भगवान बुद्धांचा, हा दीपाचा संदेश हा नवीन नसून बुद्ध काळामध्ये विलुप्त झालेली परंपरा ती पुन्हा एकदा वेनरेबल विश्वानंद बुद्धी फाउंडेशन, या फाउंडेशन मध्ये जवळपास 100 भिक्षू आहेत. या भिक्षू आणि भिक्षू संघ तसेच भारतीय बौद्ध महासभाचे कार्य अध्यक्ष परमपूज्य भूसत्व डॉक्टर आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेबांच्या सहकार्याने आम्ही हा दादर चैत्यभूमीला आज दिनांक 30 रात्री 8 वाजता 30 एप्रिल 2026 रात्री 8 वाजता अनेक उपासकांना आणि भिक्षूंना सहभागी करून विलुप्त झालेली परंपरा पुनर्जीवित करत आहोत. समुद्रामध्ये आपण प्रतिकात्मक दीप सोडून. मला वाटतं का ही परंपरा ज्यावेळेस आपण सुरू करतोय तेव्हा येणाऱ्या पिढीला याचा फायदा होईल किंवा धम्माची प्रगती होईल? हा, तुम्ही याला एक फक्त दीपक आणि दिवा म्हणून विचार करू नका. एक व्यक्तीचा एखादा दिवा समुद्रामध्ये सोडला तर काही फरक पडणार नाही, परंतु लाखो लोकांचे दिवे एकसाथ जर त्याच्यामध्ये सोडले गेले तर ती एक समानता आपल्याला दिसेल. श्रीमंत असो गरीब असो त्यांचा जो तेवढा दिवा प्रकाश करतो
की जेवढा सर्वांचा प्रकाश आहे आणि सांघिकपणा एकत्रितपणा येतो. पण भगवान बुद्धांच्या जयंती निमित्त लाखो लोक एकत्र जगणे, राहणे, प्रार्थना करणे, वंदना करणे, विपश्यना करणे हा मेसेज इथून पुढे या जयंतीमधून जात राहील. बंधूजी, बोलो, या उत्सवामध्ये जे दीप यूज केले जात आहेत ते आर्टिफिशियल आहेत, ते डिझाईन कुणी केलेले आहेत? ते डिझाईन जे आहे ते कंपनीचं बरंच काम आहे. मार्केटमध्ये भेटतात दिवे, पण या दिव्यामध्ये आग नाही, या दिव्यामध्ये तेल देखील नाही. अनेक लोकांनी चर्चा केलेल्या आहेत, त्या चर्चेला काही त्याला अर्थ नाही, काय की त्याला अभ्यास नव्हता. पण आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की समुद्रामध्ये आपण जे काही दीप सोडणार आहोत, या दीपमध्ये आगही नाही आणि तेलही नाही, त्याच्यामुळे प्रदूषण व्हायचा प्रश्नच येत नाही. जे दिवे आहेत तर दिवे ते पाण्यावर तरंगणारे आहेत, वॉटर सेन्सर आहे. पाण्यात सोडल्याबरोबर ते वॉटर सेन्सर पेटणार आहेत. साधारणतः त्याची जी बॅटरी लाईफ आहे ती 7-8 घंटे असते आणि ती बॅटरी लाईफ आपल्या सकाळ होईपर्यंत नष्ट पण होईल आणि आपला कोळी बांधव ते सर्व एक झाडू मारून सर्व दिवे जमा करून घेईल. म्हणजे पाण्यामध्ये आपल्याकडून 0% प्रदूषण होणार नाही, ही गॅरंटी आहे. आणि जगामध्ये संदेश सुद्धा जाईल. काय संदेश? की ज्या धर्तीवर भगवान बुद्धांचा जन्म झाला तिथे मोठ्या उत्सवामध्ये जयंती साजरी होत नाही, हा मेसेज गेलेला आहे. विदेशी जेव्हा बौद्ध राष्ट्र आहे त्या बौद्ध राष्ट्रामध्ये प्रत्येक पौर्णिमेला आणि वैशाखी पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात दीपोत्सव केला जातो. उपासक मोठ्या संख्येने एकत्र येतात, भिक्षू मोठ्या संख्येने एकत्र येतात, उपासक लोक चिवरदान करतात, उपासक लोक श्रद्धेने दान करतात आणि भगवान बुद्धांचं प्रवचन ऐकून जीवन सुखी करतात. तीच परंपरा भारतामध्ये पुन्हा चालू व्हावी या दीपोत्सवाच्या माध्यमातून अनेक लोकांनी एकत्र येऊन, भिक्षूने एकत्र येऊन, त्याच्या पाठीमागचा हा हेतू आहे. कारण की बौद्ध धर्मामध्ये सांगितलेलं आहे दीप आहे तो रात्री लावावा आणि पंचशील ध्वज आहे तो दिवसा फडकावा. कारण की दीपाचं महत्व हे रात्रीला जास्त आहे. तसेच भगवान बुद्धांचं धम्माचं ज्ञान ज्या ठिकाणी अज्ञान आहे तिथे जास्त महत्वाचं आहे. संस्कृतीची एक नवीन ओळख, ज्याप्रमाणे भगवान बुद्धांनी नवीन ओळख म्हणता येणार नाही. आम्ही फक्त एवढं सांगू, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही धर्मांतर केलं त्यांच्या धम्मक्रांतीनंतर आमच्यासारख्या तरुण युवकाला संधी भेटली की जे या मातीमध्ये लपलेलं आहे ते पुन्हा काढायचं आहे. लोकांच्या सुख शांतीसाठी, समाधानासाठी, समता, बंधुत्व, मैत्री भाव वाढण्यासाठी. मैत्री भाव ही कधी वाढेल? जेव्हा आपण सर्वजण एकत्र आलो. समता कधी वाढेल? जेव्हा आपण सर्वजण एकत्र आलो, एकमेकाला चांगल्या पद्धतीने वागू लागलो. आणि ही सांघिक भावना, मैत्री भावना वाढण्यासाठी भगवान बुद्धांचा तोच आम्ही मार्ग बाबासाहेबांमुळे, भीमराव आंबेडकर साहेबांमुळे, आंबेडकर घराण्यामुळे आम्ही ते पुढे घेऊन चाललो आहोत. नवीन काही नाही, फक्त जी जबाबदारी बाबासाहेबांनी आमच्या खांद्यावर दिली ती जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत आंबेडकर परिवाराला सोबत घेऊन. राज्यातून भिक्षू खरं पाहिलं व्हेनेरेबल भिक्खू विश्वानंद फाउंडेशन, या फाउंडेशन मध्ये सध्याला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधले आणि भारतातील काही राज्यांमधले काही प्रमुख भिक्षू आमच्याशी जुळलेले आहेत. त्यांच्या सर्वांच्या एकतेने, ताकदीनं आणि त्याचबरोबर इतर जे फाउंडेशन मध्ये जुळले नसेल पण तरी ते भिक्षूंचं आम्हाला मोठं ताकद आहे, सामर्थ्य आहे. त्यांच्या मदतीने आम्ही हा कार्यक्रम पुढे नेत आहोत. अगरबत्ती लावतो, पुष्प वाहतो, हे भगवान बुद्धांना पूजण्यासाठी नाही. भगवान बुद्ध मला पावले पाहिजे, भगवान बुद्धांनी मोठा आशीर्वाद दिला पाहिजे, माझ्यावरचे सगळे संकट झाले पाहिजे, यासाठी फुलं, हार, अगरबत्ती, मेणबत्ती आपण भगवान बुद्धांसमोर लावत नाही. तर प्रतिकात्मक आहे. जसं अगरबत्ती सुगंध देते तसंच माणूस सुद्धा आपल्या जीवनामध्ये चरित्रवान असला पाहिजे. त्याच्या शिलाची माहिती चारी टिपन्नो भगवतो सावक संगो. सर्वांनी उभं राहा. भिक्खू संघाचं स्वागत करायचं आहे. विश्वाच्या शांतीसाठी ते 2 पावलं चाललेले आहेत. यांनी सरळ चैत्यभूमीला जाऊन वंदन करायचं आहे. आपण सर्वांनी स्वागत करूया. सुपटिपन्नो भगवतो सावक संगो. उजुपटिपन्नो भगवतो
सावक संगो न्याय पटिपन्नो भगवतो सावक संगो सामीच पटिपन्नो भगवतो सावक संगो सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. याचबरोबर सर्व म्हणा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. तथागत भगवान गौतम बुद्धांना मी नमन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आज या ठिकाणी बुद्ध जयंती वैशाख दीपोत्सव हा आपण साजरा करत आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब, तसेच आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आदरणीय विजयभाई गिरकर साहेब, उपस्थित सगळे भिक्खू संघ आणि उपस्थित सगळे माझे बंधू भगिनींनो आणि मातांनो, मित्रांनो, 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि त्यांनी आपल्याला बुद्ध दिले होते. गौतम बुद्धांचा जन्म हा एक राजघराण्यात झाला होता, परंतु त्यांनी सत्याचा शोध घेण्यासाठी आणि दुःख निवारण करण्यासाठी पूर्ण राजघराण्याचा त्याग केला होता. गौतम बुद्ध म्हणायचे की दुःख आहे, दुःखाचे कारणही आहे, दुःखाचा नाश होतो आणि तो नाश करण्याचा मार्गही आहे. गौतम बुद्धांनी अहिंसा, करुणा आणि समतेचा मार्ग दाखवला होता. त्यांनी त्या काळात दाखवलेला मार्ग मला असं वाटतं की आपल्या या काळात सुद्धा, आजच्या काळात सुद्धा तो तेवढाच महत्वाचा आहे. आपण बघत आहोत की पूर्ण जगामध्ये युद्धाचं वातावरण आहे. रशिया युक्रेन युद्ध चालू आहे, इराण, अमेरिका, इस्रायलचं युद्ध चालू आहे. तर मला असं सांगावंसं वाटतंय की सध्या या जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. माझ्या आजोबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि त्याच्यानंतर आमचा संपूर्ण परिवार ही बुद्धांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतो. मित्रांनो, मला आठवतंय मी कॉलेजमध्ये असताना तो 10 दिवसाचा मी विपश्यनेचा अभ्यासक्रम केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी शिकवलं होतं की आपलं जे मन आहे ते खूप चंचल आहे. आपले मन आपण चंचल न ठेवता ते संयम ठेवले पाहिजे. आणि मला असं वाटतं की इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी तो जरूर तो 10 दिवसाचा विपश्यनेचा कोर्स आपण जरूर केला पाहिजे. त्याच्याने आपण बुद्धाच्या जवळ जातो. आयोजकांनी मला या दीपोत्सवासाठी निमंत्रित केलं, मला या ठिकाणी स्वागत अध्यक्ष बनायची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सर्वजण इथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला म्हणून या कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष म्हणून मी तुमचे मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र आणि जय भीम. जागा प्रज्ञाप्रसाद धम्मसंस्कार केंद्राचं नाव करण्यात यावी सीएम साहेबांना सांगतो, अशी आपली सगळ्यांची मागणी आहे. यानंतर माननीय भगवान बुद्धांना मी नमन करतो आणि आजच्या या बुद्ध जयंती निमित्त आपण सर्वांनी या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल
मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व उपासक उपासिका की ज्यांनी ही बुद्ध जयंती ही या सर्व मान्यवर भिक्षुकांच्या उपस्थितीमध्ये करण्याचं दीपोत्सवाच्या माध्यमातून करण्याचं ठरवलं आणि एक वेगळ्या पद्धतीने आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित राहिला. खरं तर मला मिळालेलं निवेदन आणि या निवेदनामध्ये जे आपण मागणी केली आहे मी खरंच एक माध्यम म्हणून आज या ठिकाणी उपस्थित आहे. मी नक्कीच आदरणीय देवेंद्रजींना हे त्यांना आपण दिलेलं जे निवेदन आहे ते निवेदन पोचवेन आणि त्यांना आग्रह करेन की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जी मागणी आहे ती मागणी लवकरात लवकर कशी पूर्ण होईल, कायदा आणि कायद्याच्या चौकटीत कशी पूर्ण होईल यासाठी विशेष असे आपण प्रयत्न करावेत एवढी मी त्यांना विनंती करेन. आणि पुन्हा एकदा मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल सर्व उपासक उपासिका आणि इथे असणारे सर्व अनुयायी या सर्वांच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. माँ करुणी तथागत भगवान गौतम बुद्ध सम्राटाचे सम्राट अशोक, बौद्धिसत्व विश्वरत्न संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषाला विनम्र अभिवादन करतो. या धम्ममंचकावरती उपस्थित ज्यांच्यामुळे कार्यक्रम होतोय ते पूज्य भंतेजी महाथेरो, विश्वनानंद जी, भंते राहुल जी, महाराष्ट्रातले नेते रवींद्रजी चव्हाण, बाही गिरकर, सर्व बौद्ध संघाला मी वंदन करतो. उपस्थित उपासक उपासिका, समता सैनिक दल, दूर दूरवरून आलेले सर्व बौद्ध अनुयायी, त्या सर्वांना वैशाख पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. मुंबईमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारे वैशाख पौर्णिमेचं आयोजन भारतीय बौद्ध महासभा विश्वदानंद फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेला. देशामध्ये 14 एप्रिलला जे आंबेडकर जयंती होते ते देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये होते. जगभरामध्ये 14 एप्रिल साजरी केली जाते, परंतु मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये वैशाख पौर्णिमा भगवान गौतम बुद्धांची जयंती, जी वैशाख पौर्णिमा संपूर्ण जगभरामध्ये साजरी केली जाते. विशेषतः जगामध्ये जी 17-18 देश आहेत ज्यांचा धम्म बौद्ध धम्म आहे, त्या देशामध्ये ही जयंती 3-3 दिवस चालते. मला आठवतं एकदा मी श्रीलंकेमध्ये वैशाख पौर्णिमा कशी साजरी केली जाते ते खास बघण्यासाठी म्हणून त्या काळी गेलो होतो.
आणि ही वैशाख पौर्णिमा साजरी होत असताना बौद्ध राष्ट्रामध्ये दीप महोत्सव केला जातो. हा संपूर्ण भारतीयांना मेसेज आहे की दीप महोत्सव ज्याची परंपरा ही भगवान गौतम बुद्धाच्या काळापासून सुरुवात झालेली आहे. जेव्हा भगवान गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली ते जेव्हा आपल्या आई वडिलांना आपल्या शहरामध्ये भेटायला आले त्यावेळेला संपूर्ण शहरवासियांनी आपल्या घरासमोर दिवे लावले होते. ती दीप महोत्सव ची सुरुवात आहे असं मी समजतो. आणि तेच हे प्रकरण घेऊन देशामध्ये अशा प्रकारे दीप महोत्सव साजरा करावा हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जगामध्ये अनेक धर्म अनेक धर्माचे धर्म संस्थापक आहेत, परंतु आपल्याला सांगू इच्छितो वैशाख पौर्णिमा ही जगामध्ये फक्त युनोच्या माध्यमातून दरवर्षी एखाद्या कुठल्या तरी बौद्ध राष्ट्रामध्ये होते. 182 युनोचे राष्ट्रप्रमुख त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह अँबॅसिडर्स हे येणाऱ्या काळामध्ये एका देशामध्ये जमते. भगवान गौतम बुद्धांना नतमस्तक होतील आणि एक संदेश देतात की भगवान गौतम बुद्धांनी शांतीचा संदेश संपूर्ण जगाला दिला. भगवान गौतम बुद्धांनी एन्व्हायरमेंटल दिलेलं आहे, पर्यावरण जपलेलं आहे, मानवतेचा संदेश दिलेला आहे. म्हणून भगवान गौतम बुद्धाची जयंती संपूर्ण जगामध्ये होते युनोच्या माध्यमामधून. आज ह्या देशाची शान आहे, भारताची शान आहे मी समजतो. भगवान गौतम बुद्धाची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. ज्या भूमीतून भगवान बुद्धांनी हा संदेश दिलेला आहे, समतेचा संदेश दिलेला आहे, मानवतेचे विचार दिलेले आहे, दुःखावरती मात करण्याचा मार्ग दिलेला आहे. ज्या ज्या देशामध्ये भगवान गौतम बुद्धाचा धम्म गेला त्या देशामध्ये आज अमन आणि शांती आहे. देश प्रगती पथावरती आहे. ज्याची उदाहरणं चायना झालं, जपान झालं, कोरिया झाले, ही आपल्या समोरची उदाहरणं आहे. ज्या वेळेला बौद्ध धर्म या देशामध्ये होता, ज्या वेळेला बौद्ध धर्माचे 1200 वर्ष राज्य होते त्यावेळेला देखील हा देश महासत्ता होता हे आपल्याला सांगू इच्छितो. 2000 सालामध्ये देशामध्ये 19 विद्यापीठे होती, बौद्ध विद्यापीठे होती आणि हजारोच्या संख्येने बौद्ध भिक्खू येथे शिकण्यासाठी येत होते. नालंदा, तक्षशिला त्याचा इतिहास आहे. परंतु बौद्ध धर्म या देशातून जेव्हा नष्ट झाला, लोप पावला, तेथून या देशाला अधोगती प्राप्त झालेली आहे. आज हे बौद्ध भिक्खू भारतीय बौद्ध महासभा त्यांच्या माध्यमामधून
देशामध्ये धम्माचा प्रचार करत असताना समतेचा विचार देतो, भाईचाराचा विचार देतो, करुणेचा विचार देतो, मानवतेचा तत्व सांगितलं जातं. हे करत असताना आम्ही कोणावरती टीका टिप्पणी करत नाही, तर देशामधलं विषमतेचं वातावरण समतेमध्ये कसं आहे याचा आम्हाला ध्यास आहे. म्हणून आजची सुरुवात आहे. मी समजतो येणाऱ्या काळामध्ये वैशाख पौर्णिमा संपूर्ण देशभरामध्ये साजरी करा, की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिवायवल ऑफ द बुद्धिझम, बुद्ध धम्माचं पुनर्जीवन या देशामध्ये केलं. ते लगातार त्याची संख्या वाढत आहे, हा देण्याचा संदेश द्या. एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले, वेळेचा कमी अभाव असलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते माझे सर्व भंतीजी. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना खरं तर तथागत भगवान गौतम बुद्धाची जयंती अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने हे पहिलंच वर्ष म्हणून या ठिकाणी साजरी होत असताना उपस्थित असलेल्या माझ्या सर्व अनुयायांना बुद्ध जयंतीच्या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. पेक्षा पुढच्या वर्षी जास्तीत जास्त लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये पुढची येणारी वैशाख दीप महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. आपण सगळे नोंद करा. येणार काही सगळे देणार जोरात टाळा वाजवा. साहेब, मला वाटतं जागा कमी पडलेली, शिवाजी पार्कची जागा बुक करावं लागते का असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि नक्कीच आपण सगळेजण या कार्यक्रमाला सगळेजण आलात. भिक्खू संघ वेगवेगळ्या भागातून आला. भिक्खू संघाचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो. ज्या कार्यक्रमावरती लोकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले, लोकांनी चर्चा केली, त्याचा डेमो आपल्या सगळ्यांना लाईव्ह मान्यवरांच्या हस्ते पुढे भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये तो दिव्याचा डेमो आपल्या सगळ्यांना लाईव्ह आवाज इंडिया चॅनलच्या माध्यमातून, सगळ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलचं पहिल्यांदा मी स्वागत करतो. सगळ्यांनी चॅनलवरती लाईव्ह बघत असाल, आपण तिथं कुठं असाल मोबाईल उपासिका यांच्या सर्वांसाठी भिक्खू संघ मंगल कामना करताय. सभीतियो विवाज्यन्तु सपरोगो विनाशतु माते भवं सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. वान्नगन्धगुणोपेतां कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोजे. पूजेमि भूतं कुसुमेन नेनं भूयेन मेतेन लभामि मोक्षं. भूपं विलायति यथाइदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारपतितेन
दीपेन तमधंसिना विलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोरुधं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगान्धिना सुगन्धिना पूजयामि तथागतं बुद्धं धम्मसङ्घं सुगततनुभव पालुनाथुगप्रीरङ्काय जम्बुदीपे तिलसपुरवरे नागलोके चतुर्भे सभ्ये बुधा सबिम्बे सकलदशदिशे केशरो मादिधातु वन्दे सभ्ये विबुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सभं सभठानेषु पठितं शारीरिकधातु महाबुद्धि बुद्धरूपं सकलं सदा यदिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो। अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता